नमस्कार सर्वांना. माझं नाव श्रद्धा गुरव आहे. मी ॲज अ फॅसिलिटी कोऑर्डिनेटर फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ इंडियामध्ये काम करत आहे. आम्ही उल्हासनगर इथे सेंट्रल हॉस्पिटल आणि मॅटर्निटी हॉस्पिटल इथे कांगारू मदर केअर हा प्रोग्राम सध्या कार्यरत आहे. हे प्रोग्राम सपोर्ट करत आहेत KHPT हे ट्रस्ट प्लस फंडेड बाय कोराकीवाला आणि सपोर्टेड बाय नॅशनल हेल्थ मिशन अँड उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि वेगवेगळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्यांच्या सपोर्टने आम्ही हा प्रोग्राम रन करत आहोत. आज आम्ही बदलापूर येथे 75 आशा वर्कर्सचं ट्रेनिंग अरेंज केलं आहे कांगारू मदर केअरसाठी. कांगारू मदर केअर वरती प्रशिक्षण आयोजित करत आहोत, ज्याच्याने कम्युनिटी वस्ती पातळीवरती पण ते लो बर्थ रेट बेबीज जे आहेत त्यांचं कसं योग्य ते केअर देऊ शकतात ह्याच्याबद्दल आम्ही त्यांना प्रशिक्षण देत आहोत. थँक्यू. नमस्कार, मी आशा स्वयंसेविका कुळगाव बदलापूर नगर परिषद कात्रप UPSC. आम्ही आज जे 2017 पासून आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहोत आणि जे आत्ताच्या ह्या घडीला आपण नेहमी बघत असतो की सिंगल पेरेंट्स हम दो हमारे दो सारखं अगदी सिंगल पेरेंट्स खूप असतात आणि मग ज्या प्रसवा माता ज्या असतात त्यांना ज्ञान देणारं कोणी नसतं. पूर्वी कसे आई वडील सासू सासरे असे पूर्ण फॅमिली असायची, परंतु हल्ली तसं बघता येत नाहीये नोकरी धंद्यामुळे म्हणा किंवा कशामुळे. तर त्यावेळेस आम्ही कार्यरत असताना तर खूपशा माता अशा असतात की आम्हाला विचारत असतात की आता माझी जी प्रसूती झाली म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर मला काही अडचण आली, काय झालं तर मी काय करावं. तर प्रथमतः आम्ही आशा स्वयंसेविका ह्या 5 म्हणजे त्यांची नोंदणी केल्यानंतर 7व्या महिन्यामध्ये त्यांनी तो मसाज कसा करायचा आहे, ते निपल्स कसे तयार व्हायला पाहिजे आहे, ते बोन कसं यायला पाहिजे ह्याचं आम्ही त्यांना नेहमी समुपदेशन करत असतो. सेकंड थिंग, त्यांना येणाऱ्या गुंतागुंती सांगत असतो आणि त्याच्यावरती उपाय काय करता येतील आम्हाला जे प्रशिक्षणामध्ये शिकवलेलं तेही आम्ही सांगत असतो. सेकंड थिंग, कांगारू मदर जे आहे म्हणजे आपण जे कांगारू मदर पद्धतीने जे स्तनपान करत असतो ते नेहमी पुस्तकी ज्ञानाद्वारे आम्ही शिकलेलो आहोत, परंतु आज येथे आम्हाला जे प्रात्यक्षिक दाखवलं म्हणजे भले ते बेबी नव्हतं परंतु ते बाहुली घेऊन ती कशा सिच्युएशन मध्ये पकडायची आहे, त्याची स्थिती काय असावी, पाजताना तिची पोझिशन कशी असावी किंवा त्या बाळाला ठसका वगैरे लागू नये म्हणून त्याला कसं घेतलं पाहिजे हे जे आम्हाला सांगितलं गेलं KHPT या तर्फे, तर ते आम्हाला खूप म्हणजे सोयीस्कर आहे. कारण ज्यावेळेस आपण नुसतं पुस्तकी ज्ञान घेतो त्याच्यापेक्षा आपल्याला जे अनुभव गरजेचे असतात. कधी कधी मदर सांगत असते आम्हाला, ती माता सांगते की आम्हाला प्रात्यक्षिक दाखवा, त्यात आम्हाला ते दाखवता आलं पाहिजे. जे स्टील वर्क आहे ते आजच्या ह्या प्रशिक्षणामुळे आम्हाला खूप सोपं गेलं आहे आणि धन्यवाद तुमच्या संस्थेचे की आज आम्हाला हे प्रशिक्षण मिळालं. थँक्यू. नमस्कार, मी ममता मेहेर बदलापूर काउन्सिलमधून 74 आशांसोबत काम करत आहे, तसंच त्यांचं लीडर म्हणून पण काम करत आहे. आज आम्हाला इथे अंबरनाथ पंचायत समितीमध्ये KMC मदर केअर बद्दल जे मार्गदर्शन देण्यात आलं. या ट्रेनिंगमध्ये आम्हाला एरियामध्ये आम्ही काम करत असताना मदरची केअर आणि न्यूबॉर्न बेबीचं वेट कमी असताना जे आम्ही त्यांची काळजी घेतो त्याच्यामध्ये अजून आमच्या ज्ञानाला भर पडत आहे. KMC मदरची केअर कशी घ्यायची आहे ते आम्ही त्यांना प्रात्यक्षिक दाखवून यांनी आम्हाला खूप छान प्रकारे ट्रेनिंग दिलेली आहे, जेणेकरून आम्ही त्याचा वापर आमच्या स्लम भागामध्ये, रुरल एरियामध्ये आम्ही त्याचा वापर करू शकतो. धन्यवाद.